चला तर मित्रांनो, आज आहे आपली बॅक आणि बायसेप वर्कआउट. पहिला सेट घेतला डेडलिफ्ट. 60 केजीची सुरुवात केली आणि 120ला संपवली. 2 सेट मारले डेडलिफ्टचे आणि पुढचा सेट घेतला बेंडवरसाठी 3 सेट केले. पूर्ण बॅक तगडी फाटून बाहेर निघलेली. आज 2 दिवस वर्कआउट काही केला नाही, आपण रेस्ट दिली ती बॉडीला, लोअर बॅकच्या पाय, म्हणून आज थोडा हेवी वर्कआउट केला आहे. फेस निघलेला बाई. हात बघा, हातांची हालत बघा काय झालेली आहे, पूर्णपणे सोडलं ना. आणि पुढचा सेट घेतला लेग पुल डाऊनसाठी पण 3 सेट केले. बाई यंदा आपल्याला कॉम्पिटिशन खेळायचे, भले हार तर नाही मानणार, पूर्णपणे टेजर उतरणार तर मेडल पाहिजेच, नाहीतर कॉम्पिटिशन खेळणारच नाही. लगेच आलो टी बार रोचे पण 3 सेट केले. बॉडी कंडिशन बघा काय हालत झाली. 2 दिवस वर्कआउटला नाही आलो, पण पूर्णपणे बॉडी थोडी डाऊन झाली. पण काय आपण सोडणार नाही, परत बनवू. 2 दिवसांनी होते तशी बॉडी होणार. पुढचा सेट घेतला केबल रोईंग. बाई बायसेप बघ कसा पंप झाला. चाल 20चा तरी बायसेप करायचा आहे आपल्याला. 20 इंचीचा बायसेप बनवणार यावर्षी 2026ला. आणि मित्रांनो, आपल्याला फॉलो करा काय, आपल्याला काय सेट घेतला लोअर लॅटसाठी केबल कर्ल. याचे पण 3 सेट केले आणि मस्तपैकी वर्कआउट संपवला बॅकचा आणि आलो लगेच बायसेप जवळ. पुढचा सेट घेतला स्टँडिंग डंबल कर्ल. याचे पण 3 सेट केले. बाई बायसेप बघ, बायसेप नजर नको लावू बाई. पुढचा सेट घेतला क्लोज ग्रिप ट्रिचल कर्ल. हवेन उडीत होतो आज बाई, एवढा पंप झालता ना, बॉडी एकदम बेकार पंप आलती. आणि लास्ट सेट घेतला हॅमर कर्ल मारताना एकदम फाटलेली. मित्रांनो बायसेप बघा तुम्ही, माझीच नजर लागेल माझ्यावर असं वाटतंय. काय टी शर्ट पण टाईट घातलेली आणि बायसेप पण टाईट झालते. पूर्णपणे अशी वाटलेला ना का वर्कआउट एकदम हेवी झाला. आज आला लगेच शॅम्पाना करायला. अल्ला बाई एवढाच लागतं, पंपूस तेवढा भारी आलता.